नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे बाहेरून आलेल्या वस्तीचं गाव म्हणजे मंगळवेढा. थोडासा वेगळं हेडिंग त्या ठिकाणी आपण शीर्षक देतोय. विषय काय आहे, थोडा वेळ आपल्या सोबत पाहत राहा. गाळी इतिहास. मंगळवेढा मंगळवेढा म्हटल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातलं ज्वारीचं धान्याचं कोठार. मंगळवेढा म्हणजेच सोलापूरहून कोल्हापूरला जातो तर त्यावेळेला मुख्य रस्त्यावरील एक महत्त्वाचं तालुक्याचं ठिकाण. मंगळवेढ्याने जात असताना आपल्याला अगदी आग्रा ग्वाल्हेर या ठिकाणच्या सपाट जमिनीचा त्या ठिकाणी भास होतो. जमिनीला आणखी सुद्धा तिथं बांध नाही आहे. पेरणी ज्वारीच्या अगोदर होते. ज्वारी हे मुख्य पीक आणि त्यामुळे धान्याचं कोठार म्हणून, ज्वारीचं कोठार म्हणून या मंगळवेढ्याकडे पाहिलं जातं. दुसरं आहे संत परंपरेचं माहेरघर म्हणजेच मंगळवेढा. या ठिकाणी कलचुरी असेल, चालुक्य असेल, बहामनी असेल, यादव आहे, आदिलशाही, मोगल, मराठे आणि त्यानंतर शेवटच्या स्वातंत्र्याच्या वेळेला इथं सांगलीच्या पटवर्धनाची सत्ता होती. मंगळवेढ्याचं ज्यावेळेस नामांतराचा इतिहास आपण पाहतो तर जुनं नाव आहे जीवनपुरी. मंगळवेढा कसं पडलं याच्याकरता नामांतराचे 2-3 त्या ठिकाणी काही संकेत ठोकाळे सांगितले जातात. चालुक्य राजा मंगलेश याच्या नावावरनं मंगळवेढा पडलं. तिथं असणारी मंगलाई देवी त्याच्यावरनं मंगळवेढा पडलं, किंवा स्कंद पुराणातील मेतुलिंगपुरी याच्यावरनं मंगळवेढा पडलं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर त्या मंगळवेढ्याची मंगलीवेढा, मंगळवेढस्टीम असेही काही नावं त्या ठिकाणी आहेत. तर मंगळवेढा हे 13व्या शतकापासून अतिशय प्रसिद्ध पावलेलं गाव. त्याच्याही अगोदर जर आपण पाहिलं, खास करून महात्मा बसवेश्वरांचा जो खरं तर आपण त्याला कार्यभूमी म्हणू शकतो, तर याच मंगळवेढा गावातून सुरुवात झाली, जिथं भेदाभेद दूर करून या परिसरामध्ये फार छान अशा प्रकारचं काम महात्मा बसवेश्वर यांनी केलं. आणि म्हणून त्या परिसरात आजही त्याला आपण आंतरजातीय विवाह, जात निर्मूलन या गोष्टीमुळे बऱ्याच लोकांनी, खास करून दलित लोकांनी तिथं जो त्यांचा बसवेश्वराचा धर्म स्वीकारला आणि त्यामुळं बऱ्याच लोकांचं दलित समाजात आजही शिवशरण अशा प्रकारचं नाव आपल्याला तिथं सापडतं. तर या मंगळवेढ्याला बिदरच्या बरीचशाहीच्या कालखंडामध्येच फार मोठ्या अशा प्रकारच्या दुष्काळाला सामोरं जावं लागलेलं आहे. खास करून 1458 ते 60 त्याला पण दामाजीचा दुष्काळ म्हटलं जातं. म्हणजे दामाजी पंत फार मोठ्या अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी संत होऊन गेले आणि महत्त्वाचं म्हणजे ते तहसीलदार होते. तर यांचंही काम या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं दामाजी पंतामुळं प्रसिद्ध पावलेलं गाव म्हणून सुद्धा आपण या मंगळवेढ्याकडे पाहतो. त्यांनी लोकांकरता कायदा मोडला आणि धान्याची कोठारं रिकामी करून दिली. म्हणून बिदरच्या बरीच शहानं त्यांच्यावर खटला भरला. त्यावेळेस तिथं त्यांचा जो सहकारी होता विठू महार, त्यांनी त्यांच्या असणारे कराचे साऱ्याचे पैसे जमा केले आणि त्यांची सुटका केली असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं बिदरच्या वेशीमध्ये त्यांचं जे काही पादुका ठेवलेल्या त्या कालखंडामध्ये होत्या त्या आज आहेत का नाही माझं काही तेवढं हे पाहिलं नाही, मात्र त्यांचं स्थान बिदरच्या वेशीमध्ये होतं असंही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यांच्या पादुका होत्या. तर पुढे 15व्या शतकामध्ये बहादूर जिलानी नावाचा जो काही सरदार आहे मुघलांचा, त्याने इथल्या असणाऱ्या भुईकोट किल्ल्याची निर्मिती केली अशाही प्रकारचा इतिहास या ठिकाणी सापडतो. तर अशा असणाऱ्या या मंगळवेढ्याच्या किल्ल्याला 18 नोव्हेंबर 1665ला छत्रपती शिवरायांचे पाय लागलेले आहेत, हेही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर असणारा औरंगजेब, ज्याचा तळ आपल्याला माहीत आहे की 1695ला ब्रह्मपुरी या ठिकाणी पडलेला होता आणि त्याची जी छावणी होती थेट मंगळवेढ्यापर्यंत पसरली होती. त्यामुळं हा जो औरंगजेब आहे 1695 पासून ते सलग 5 ते 7 वर्ष त्या ठिकाणी राहिल्यानंतर तो बऱ्याच वेळेला नमाज पडण्याकरता शुक्रवारचा तो मंगळवेढ्यामध्ये यायचा. त्याच्या नातीची निधन सुद्धा मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी झाले. तिची कबर सुद्धा त्या ठिकाणी असल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. या स्वराज्याचे शेवटचे सेनापती बापू गोखले, त्यांचंही बस्तीस्थान या ठिकाणी राहिलं, म्हणून बापू गोखलेचा वाडा सुद्धा आपल्याला मंगळवेढ्यामध्ये पूर्वी होता असं या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. तर अशा रीतीने एकंदर या गावातलं काशी विश्वेश्वराचं मंदिर हे फार मोठ्या अशा प्रकारचं देवस्थान म्हणून त्याच्याकडे पाहतो आपण. तर अशा या मंगळवेढ्यामध्ये बसवेश्वर असतील, दामाजीपंत असेल, चोखाबेळा असेल, संत सोयराबाई असतील, संत कान्होपात्र असतील, श्री टीकाचार्य असतील, सर गोपाळबाई असतील, अशा अनेकांच्या
या संत परंपरेचा या गावाला वारसा लाभलेला आपल्याला दिसतोय. मात्र आपल्याला जो मूळ मुद्दा पाहायचा होता की या गावामध्ये जे लोक दिसत आहेत आज आपल्याला, तर या गावचं कुणीच नाही, हा मात्र इतिहास आहे. कारण का की साधारणतः 1422 नंतर जवळपास 61 वर्ष एवढा भीषण अशा प्रकारचा दुष्काळ या गावावर पडलेला होता. त्याला धान्याचं कोठार म्हटलं तर पूर्ण गाव त्या ठिकाणी परागंदा झालं. पांढरी ओस पडली, म्हणजे गावात कुणीच त्या ठिकाणी राहायला नव्हतं. त्याला आपण दुर्गादेवीचा दुष्काळ अशा प्रकारचं नाव आहे. तर त्यानंतरच्या कालखंडामध्ये वस्ती आबाद करण्याकरता तिथले जे पाटील कुलकर्णी असतील, दरिदेव याला आपण म्हणता येईल, तर त्यांनी पुन्हा एकदा वस्ती आबाद करण्याचं ठरवलं आणि एकेकाला बाहेरून या ठिकाणी आणलं. म्हणजे बरीच ह्याच्याच कालखंडामध्ये, म्हणजे आजपासून बघा तुम्ही 1001 वर्षापूर्वी ही लोक बाहेरगावून या ठिकाणी आली. त्यामुळं ज्याला आपण उपरा शब्द जो आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये सापडतो, ज्याला गावात जमीन नाही आणि बाहेरून आणलेला आहे, तो भाड्यानं जमीन करतो, त्याला उपरा म्हटलं जातं. त्या अर्थानं मंगळवेढ्यामध्ये कुणीच तिथलं नाहीये, सर्वच बाहेरचे आहेत. तर त्यांची व्यवस्था करण्याकरता बाजूला असणारी जी काही झाडी झुडपं होती ती तोडली, प्रत्येकाला जमीन दिली. जवळपास 72 अशा प्रकारचे काही ठिकाण आहेत, त्याला पण स्थळ म्हटलं जातं. थळ म्हटलं जातं म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये. तर 72 स्थळामध्ये या जमिनी त्या ठिकाणी यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची आडनावं सुद्धा आपल्याला विचित्र असताना किंवा विचित्र वाटतायत, कारण का ती आडनावं नसून त्यांची मूळ नाव आहेत. तर तशा रीतीने एकंदर म्हणजे इथं इंगळे जे होते तर ते इंगळे नागावचे मूळचे, मात्र बरीचशाच्या कालखंडामध्ये बिदरला ते मोठ्या पदावर होते. त्यांना देशमुखी या ठिकाणी देण्यात आली आणि त्यांना परत इथं आणण्यात आलेलं आहे. भालेवाडीचा जो काही तळ होता त्यांना त्या ठिकाणी देण्यात आला. त्यांचे भाऊबंद त्याच ठिकाणी बसवले गेले. आलूर आचलेरवरनं खोनराव त्या ठिकाणी आणले. भागणशेठ यांचा मूळ पुरुष आहे. त्यानंतर निकम जे आहेत, निकम अनगरून आणले. कोयाजी नागदेव पाटील त्यांचा मूळ पुरुष. फुगारे अनगरून आणले. परमाजी हा त्यांचा मूळ पुरुष होता. भगरे हे शंकरगावचे आहेत. कामारे हे त्यांचं मूळ गाव. हजारे हे बावचीचे आहेत. विठ्ठल हा त्यांचाही मूळ पुरुष आहे. भालेवाडीला त्यांच्या थळावर जमीन आहे. जटाळ कडलासचे आहेत. एमाजी त्यांचा मूळ पुरुष किंवा त्यांचं पुन्हा बोराळीला स्थलांतर झाल्यामुळे बोराळी गाव सुद्धा त्यांचं सापडतंय. उन्हाळे मने राजूरून आणले. गावडदेव त्यांचा मूळ पुरुष आहे. बोरारी सटवाईची हा त्यांचं स्थळाचं ठिकाण. कोंडो भैरो म्हणजे आज ते पण कोंडो भैरो अशा प्रकारचं त्याचं आडनाव आहे. मात्र भैरोजी व काणोगदे हे त्यांचे मूळ पुरुष आणि त्याच्यावरून त्यांना आडनाव पडलं. तर हे मूळचे मसवड परिसरातले, मात्र बिदरला त्या ठिकाणी होते म्हणून त्यांचं बिदर गाव त्या ठिकाणी सापडतं. भालेवाडी स्थळावर त्यांची जमीन त्या ठिकाणी आहे. धावलिंगवे बिदरहून आणलेले आहेत. धाववा हा त्यांचा मूळ पुरुष. मुरडे वागदरीचे आहेत आणि त्यांचा जो काही जमीन त्या ठिकाणी असणारे अंतोजी त्यांचा मूळ पुरुष. तांबोळी या ठिकाणी त्यांची जमीन आहे. ताड्याच्या सुरतून, आता त्यांचं ताडेच्याचं आडनाव तिथं मूळ नेमकं काय मला थोडंसं त्याचा संदर्भ लागला नाही. टकले कमलापूरचे आहेत. भूसभूत्या धनगर हा त्यांचा मूळ पुरुष आहे. त्यानंतर असणारं टुळे किंवा टुळ्या ही असं प्रकारचं नाव आहे, तर ते सुद्धा अनगरचे आहेत. तर अशा रीतीनं एकंदर इथं मराठ्यांच्या इतिहासाची साधने राजवाड्याच्या 10व्या खंडामध्ये सविस्तर सर्वांचीच वर्णन या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर असणारा पाटे यांचा मूळ पुरुष आहे भैरोजी पाटे. यांना नागावून आणण्यात आलं. धुमाशंकर यांचा मूळ पुरुष जो असेल मूळ ठिकाण नागाव आहे. त्यानंतर असणारं धाऊ बाबाजी हे पण नागाव. शहाजादे यांचा मूळ पुरुष लखमन हे सुद्धा नागाव. चंदू गागदे ते नागावून आलेले आहेत. कानो इंगठाळ नागावून त्या ठिकाणी आले. धावजी इंगळा हेही नागावून आहेत. परो पाटील तेही नागावचे आहेत. त्यानंतर असणारा विठ्ठल कसगवडा यांचं ठिकाण सांगितलेलं नाहीये. चंद्रस कुलकर्णी हे मिरज या ठिकाणून. भोगोडा यांचंही ठिकाण त्या ठिकाणी सापडत नाहीये. भैरो म्हणजे जावळे, तर त्यांचा मूळ पुरुष सितो भैरे आहेत. त्याचे जावळे आहेत हे आहेत धाराशिवचे आजच्या, म्हणजेच उस्मानाबादचे. रमो काळे हे पण धाराशिवचे आहेत. त्यानंतर असणारं भैरोजी यास ही जमीन दिली, त्यांचंही गाव या ठिकाणी सापडत नाहीये. त्यानंतर असणारे ढवण हे बोराळी या ठिकाणी त्यांना जमीन आहे, त्यांचंही गाव त्या ठिकाणी सापडत नाहीये. जोशी ब्राह्मण हे पलूसचे आहेत. त्यानंतर शेटी ढवण यांचं गाव तिथं आहे सांगितलेलं.
रेवशेटी ढवण हे बेताळून आणलेले आहेत. त्यानंतर असणारे काटकर हे कुकडगावचे. त्यानंतर घाटोळे, आता घाटोळेच्या बाबतीत बघा वेगळं सापडतं आपल्याला. घाटोळे हे मूळचे तुळजापूरचे, त्यांचं आडनाव कदम आहे. भैरोजी मूळ पुरुष त्यांचा विठोजी कदम, म्हणजे आज तिथं असणारे घाटाळे जे आडनाव आहेत हे कदम आहेत. घुले हे तुळजापूरचे, म्हणजे तुळजापूरच्या बाजूला असणारं शिराढोण नावाचं गाव आहे, तिथं हे वंजारी समाजाचे असावेत, कारण तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणात ते सापडत आहेत. कळसोजी घुले यांचा मूळ पुरुष आहे. कोलते हे सुद्धा तुळजापूरचे आहेत. पोमाजी चांदा रस्तापूरचे. चौधरी गंगातीर म्हणजे बीड परिसरातून आलेले आहेत. महाजन हे नागावचे. खराडे कामारी म्हणजे कामठी बुद्रुक, हे खराडे जे आहेत तिथले मंगळवेड्याचे, हे कामठी बुद्रुक त्या परिसरातून आले. वाकडे अनगरचे आहेत. पादरे म्हणजेच ते सुद्धा अनगरचे त्या ठिकाणी. भांगे अनगरचे जे आहेत. त्यानंतर महत्वाचं या मंगळवेढ्यामध्ये जे मोठं घराणं आपल्याला सापडते तर ते आहे आवताडे घराणे. आवताडे घराण्याचं मूळ सुद्धा आपल्याला मोहोळ तालुक्यातला अनगर आहे असं आपल्याला म्हणता येईल. या असणाऱ्या सर्वात मोठं हे घराणं आपल्याला दिसतंय. ते त्यांना 3 मूळ पुरुष यांचा आहे. कोयाजीबीन नागोजी आवताडे, त्यांना 3 मुलं, नेटाजी, पोमाजी आणि म्हाळोजी, पुन्हा प्रत्येकाच्या वाटण्या. त्यामुळं ब्रह्मपुरीपर्यंत अनेक स्थळं, या मुदेवाडे असेल, बोराळे असेल, यांना या ठिकाणी जमीन म्हणजे जमीन त्यांना ब्रह्मपुरी या परिसरात जमीन आपल्याला त्यांना देण्यात आली होती. त्यामुळे हे मोठं घराणं आपल्याला इथं होतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर असणारं भालशेटी वौरा, त्यांचंही काही गाव तिथं सापडत नाही आपल्याला. बामशेटी बोमना, त्यानंतर भैरेशीट बोदले हे भालेवाडीचे आहेत. त्यानंतर जावळेंचं मग झालेलं आहे. कडके भालेवाडी. पवार यांचा मुधो पवार हा मूळ पुरुष आहे, त्यांचंही गाव इथं भालेवाडी सांगण्यात आलेलं आहे. बोराळी. त्यानंतर आहे भैरो कानू मुंढे, म्हणजेच भैरो कानू मुंड्यांचा हा मूळ पुरुष आहे. तर अशा रीतीने एकंदर या असणाऱ्या मंगळवेढ्यामध्ये जवळपास 72 जी काही घरं आहेत ती त्या ठिकाणी आली. जंगल साफसफाई केली आणि तिथं वस्ती आबाद केली, म्हणजेच ते राहिले. आणि आज मंगळवेढ्याला जी काही आपल्याला वैभव प्राप्त करून दिलेलं आहे तर ते काही मंडळी खास करून अनगरची आहेत, काही मंडळी नागावची आहेत, काही विदर्भहून आलेले आहेत. अशा सर्व भागातून मंडळी आली आणि आज मंगळवेढ्याची वस्ती जी असेल ती आबाद केली. आणि आज मंगळवेढा आपल्याला दिसतोय तर ह्या बाहेरून सर्व आलेल्यांच्या, म्हणजे 1000 वर्षापूर्वी मात्र कोण कुठून गावातून आलं हे मंगळवेढा गावामध्ये त्या ठिकाणी दिसतंय. आणि त्याच्याच बरोबर 18 पगड लोक जातीची आली, त्यांचा काही इतिहास त्या ठिकाणी नसतो. 72 स्थळावरनं ही नावं या ठिकाणी सांगण्यात आली आहेत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा, आपल्या सूचना मांडा. पाहत राहा घालीव इतिहास.